नमस्कार, आई स्टेशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओपासून गणपतीपर्यंत आपण व्हेज रेसिपीज बघणार आहोत. कारण श्रावण लागलाय आणि नाही म्हटलं तरी प्रश्न पडतो श्रावणात की व्हेज रेसिपीज करायच्या काय, रोज खायचं काय. सो म्हणूनच यासाठी ही सिरीज आम्ही घेऊन आलो आहे. तर स्टार्टर्सपासून मेन कोर्सपर्यंत जे काही विविध पदार्थ असतात ते आपण ह्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय करतोय. आज आपण बनवतोय ऑथेंटिक कोथिंबीर वडी. सो व्हिडिओला आधीच लाईक करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वरती जे बेल आयकन असतं ते प्रेस करायला विसरू नका, सो दॅट आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एक पेस्ट रेडी करून घेऊया. लसूण, हिरव्या मिरच्या, अद्रक, मीठ आणि जिरे. आता घ्यायची एकदम फ्रेश कोथिंबीर, चांगली स्वच्छ धुवून घ्या, तिला सुकवा आणि मग पुढची प्रोसेस करा. त्यात आम्ही ॲड करतोय 5 ते 6 चमचे बेसनचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ. त्यानंतर आपण जी पेस्ट रेडी केली आहे ती ॲड करायची. हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी धनेपूड आणि गरम मसाला. आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. मी सुरुवातीलाच पाणी ॲड करत नाहीये, थोडंसं मळा आणि मग वाटल्यास थोडं पाणी ॲड करा आणि गरज असेल तर बेसनचं पीठसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता या डोची कन्सिस्टन्सी जास्त टाईटही नको आणि जास्त सैलही नको, कारण आपल्याला वड्या पाडायच्या त्याच्या. सो आपलं बॅटर रेडी आहे. आता मी एक प्लेट घेते. तुम्ही केकचा टीनचा बॉक्स असतो तो सुद्धा घेऊ शकता. ह्याला ग्रीस करायचं आहे तेलाने. खाली मी आपले तीळ लावते आणि त्याच्यावर आपण जे बॅटर तयार केलं आहे ते स्प्रेड करायचं आहे. आता हे बॅटर जाड ठेवू नका, नाहीतर आपली कोथिंबीर वडी खुसखुशीत होणार नाही. हे आता आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यात स्टीम करा. मी इथे टोपात थोडंसं गरम पाणी घेतलं आहे आणि त्यावर आपली प्लेट ठेवली आहे. आता झाकण लावून एक 12 ते 15 मिनटं ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे. आता यात चाकू इन्सर्ट करून तुम्ही बघू शकता की हे शिजलंय का. जर चाकू तुमचा क्लीन बाहेर आला तर समजा हे आपलं डन आहे. आता हे थोडं गार होऊ द्या आणि त्यानंतर ह्याच्या वड्या पाडायला सुरुवात करा. आता फायनल स्टेप, आपल्याला ह्यांना तळायचं आहे. सो एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल चांगलं तापल्यावरच ह्यात कोथिंबीर वडी सोडा आणि दोन्ही साईडनी ह्याला व्यवस्थित तळून घ्या. आणि आपली आतून मऊ आणि वरतून खुसखुशीत अशी खमंग कोथिंबीर वडी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हे नक्की ट्राय करा. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत खात राहा.